शिवसेना पदाधिकारी अशोक धुडी यांच्या अपहरण आणि हत्येनंतर पूर्ण परिसरावरती एक दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि आज त्यांच्यावरती अंतिम संस्कार त्यांच्या राहत्या गावामध्ये झालेले आहेत। या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते उत्तम पिंपळे यांनी त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतलेली आहे। सर, काय सांगणार की आपल्या काय भावना आहेत? घटना खूप दुर्दैवी आहे। त्यांच्या घरावरती धुडी कुटुंबियाच्यावरती दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे। हे 20 तारखेला अपहरण जे झाले आणि जे 27 तारखेपासून SP साहेबांनी पालकमंत्री महोदयांनी जे सहकार्य केले त्यामुळे ह्या गुन्हा आज उजेडात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये जो तपास आहे धुडी अशोक धुडी आपल्याला मृत अवस्थेत सापडलेला आहे। पण हे एक त्याचा भाऊ जो फरारी म्हणजे सापडला होता आणि जो फरारी झाला त्याच्यानंतर जर समजा घातपात झाला असेल तर ते कुठेतरी अशोक आज जीवित असता असं आपल्याला वाटतं। तर जरा थोडंसं गुन्ह्याचा तपास लवकर झाला असता तर एखाद दिवस अशोक आपल्यात जीवित असता। म्हणजे मग या जेव्हा मिसिंग आणि अपहरण या घटनाक्रमामधला जो पिरियड आहे, कारण जी अनेक जण म्हणतात की जी बॉडी मिळालेली होती ती बॉडी तेवढी 10 दिवसापूर्वीची असावी असं वाटत नव्हतं, असे संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। नेमकं काय म्हणायचंय? त्या अनुषंगानेच मी म्हणतोय की म्हणजे SP साहेबांनी 27 तारखेपासून एकदम तपास खूप जोरात प्रगतशील तपास होता। पण नंतर तो भाऊ त्याचा सापडला होता आणि तो परत पळाला। जर तो पळाल्यानंतर त्याची हत्या झाली असेल तर कुठेतरी दुर्दैवी आहे। हे कसं ठरवणार आपण? पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्याशिवाय हे आपण कोणावर तरी संशय व्यक्त करणं योग्य नाही। तुम्हाला काय संशय आहे याच्यामध्ये? काय आरोप आहेत तुमचे? हे आरोप असं काही नाही आहे, पोलिसांनी योग्य हे केलेलं आहे। पण एखादा व्यक्ती जीवानिशी जातो तर जो मारणारा असतो तो गुन्हेगारच आहे आणि त्याला सजाही झालीच पाहिजे। हे होते उत्तम पिंपळे आणि जवळपास 20 जानेवारी रोजी अशोक धुडी यांचं अपहरण झालेलं होतं। 22 तारखेला मिसिंगची कंप्लेंट दाखल झालेली होती आणि 27ला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता। मात्र जेव्हा मिसिंगची कंप्लेंट दाखल झाली त्याच 5 दिवसाच्या कालावधीमध्ये जर कदाचित अशोक धुडी यांचा योग्य तपास लागला असता तर निश्चितच आजचा हत्याकांड झालं नसतं असा संशय सुद्धा उत्तम पिंपळे यांनी व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, तलासरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।